नमस्कार मंडळी, मी पंढरनाथ ठोंबरे आपलं स्वागत करतो. सध्या राज्यामधील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न बिघडलेला आहे आणि आपल्या राज्याचे जे गृहमंत्री आहेत आणि मुख्यमंत्री आहेत त्यांनी कायदा सुव्यवस्थेकडे जातीने लक्ष देणे गरजेचं आहे का, असा एक प्रश्न आता सर्वसामान्यांना पडू लागलेला आहे. नुकताच पश्चिम बंगालमध्ये भाजपाची सत्ता आली आणि या ठिकाणी शुभेंदू अधिकारी यांनी शपथ घेतली आणि या शपथेनंतर त्यांनी पहिल्यांदाच कायदा सुव्यवस्थेसंदर्भात बैठक घेऊन त्यांच्या आईची इच्छा पूर्ण केली. आणि त्यांच्या आईची इच्छा एकच होती की तिथे एका महिलेवर अत्याचार झाला होता, त्या महिलेला तात्काळ न्याय मिळावा अशी अपेक्षा त्यांच्या आईने बोलून दाखवली होती. आणि त्यानुसारच शुभेंदू अधिकारी यांनी पहिली बैठक घेऊन कायदा सुव्यवस्थेसंदर्भात ही बैठक होती आणि या बैठकीमधून त्या महिलेला न्याय मिळावा यासाठी त्यांनी ही बैठक घेतली होती. आणि पश्चिम बंगालमध्ये जी कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे, शुभेंदू अधिकारी यांच्या PAलाही येथे गेल्या काही दिवसापूर्वी त्यांचा खून झाला होता. आणि ही पश्चिम बंगालची परिस्थिती पाहता त्यांनी प्रथमतः कायदा सुव्यवस्थेला प्राधान्य दिलं आणि ही बैठक घेतली. तीच परिस्थिती महाराष्ट्रामध्ये सुद्धा आहे. महाराष्ट्राचा बिहार होतो आहे का, महाराष्ट्राचा पश्चिम बंगाल होतो आहे का, अशी परिस्थिती अनेक दिवसापासून बोलली जाते. कारण मोठ्या प्रमाणावर खून, दरोडे, बलात्कार प्रकरणं मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहे. नुकतेच पुण्यामधील एक नरसापूर येथील घटना आहे. एका 4 वर्षीय मुलीवर बलात्कार करून त्या मुलीचा खून करण्यात आलेला आहे. आणि ही अत्यंत घृणास्पद अशी घटना घडलेली. आणि अशा घटना दर आठवड्याला घडत आहेत का, दररोज घडत आहेत का, दर महिन्याला घडत आहेत का, अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये सध्या निर्माण झालेली आहे. आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे आपल्या राज्याची कर्तव्यदक्ष, कार्यक्षम, हुशार मुख्यमंत्री आहेत, गृहमंत्री आहेत, गृह खातं त्यांच्याकडे आहे. त्यामुळे ते कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर एखादी बैठक घेऊन कायदा सुव्यवस्था महाराष्ट्रातील कसा चांगला राहील या दृष्टिकोनातून ते प्रयत्न करतील का, असा एक सवाल आता उपस्थित होऊ लागलेला आहे. महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था गेल्या काही वर्षापासून बिघडलेली आहे का, जी गेल्या 5-10 वर्षापूर्वी नव्हती, 15 वर्षापूर्वी नव्हती आणि ती बिघडतच चालली आहे का, तिला कुठे ब्रेक तर मिळणार आहे का, त्याला कुठेतरी थांबा आहे का. आणि त्या दृष्टिकोनातून जे महाराष्ट्रात सत्ताधारी बसलेले आहेत, प्रशासनामध्ये काम करतायत जे अधिकारी आहेत, ते त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करतायत का, असा एक सवाल आता सर्वसामान्यांना पडलेला आहे. कारण आजच पुण्या येथील घटनेच्या संदर्भात महिलांचा मोठा मोर्चा निघाला होता आणि त्या चिमुकलीला न्याय द्यावा अशी एक भावना या ठिकाणी होती. गेल्या काही महिन्यापूर्वी बीडमध्ये एक सरपंचाची हत्या झाली आणि त्या सरपंचाला न्याय मिळावा यासाठी महाराष्ट्रभर मोठे मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर या प्रकरणातील जे आरोपी आहेत ते पकडण्यात आले. अशा अनेक दररोजच्या घटना शहरामध्ये घडत आहेत, छोट्या छोट्या गावामध्ये घडत आहेत, खुलेआम मर्डर होत आहेत. त्यामुळे या संदर्भात आता कायदा सुव्यवस्था हा जो मुद्दा आहे, मूलभूत घटका एवढाच, मूलभूत प्रश्न एवढाच हा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न होतो आहे का महाराष्ट्रामध्ये, अशी परिस्थिती निर्माण झालेली असताना मूलभूत घटकांना जो न्याय राज्य शासन प्रशासन देतं आहे त्या दृष्टिकोनातूनच आता कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नाकडेही लक्ष देण्याची गरज आहे. आणि पश्चिम बंगालचे जे भाजपाचे नवे मुख्यमंत्री आहेत शुभेंदू अधिकारी यांचा आदर्श देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आणि मुख्यमंत्री बनवून घेतील का, आणि महाराष्ट्रामधील जो कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न बिघडलेला आहे तो पुन्हा एकदा रुळावर आणतील का, अशी आपण अपेक्षा देवेंद्र फडणवीस यांच्याकडून करूया. आपण आपली प्रतिक्रिया नक्की कळवा की महाराष्ट्रामध्ये सध्या जो कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न बिघडलेला आहे, 2 वर्षापासून 1 वर्षापासूनच्या मुलीवर मोठे बलात्कार अनेक ठिकाणी होत आहेत आणि त्याला जबाबदार कोण आहे
या संदर्भात आपण आपली प्रतिक्रिया नक्की कळवा. धन्यवाद. थांबतो.